दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 साठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं। यावेळी ही दिल्लीतील 3 महत्त्वाच्या पक्षांमध्ये लढत दिसून आली। सर्वच पक्षांनी प्रचारात पूर्ण ताकद पणाला लावली। मात्र जवळपास सर्वच एक्झिट पोलनुसार भाजपला झुकतं माप मिळतंय। भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमतासह सत्ता स्थापन करेल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय। मात्र आम आदमी पक्ष पराभूत का होतोय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। बहुतेक एक्झिट पोलनुसार यावेळी भाजप दिल्लीत सरकार स्थापन करणार आहे। दिल्लीतील 70 जागांपैकी सत्ताधारी आम आदमी पक्षाला 32 ते 37 जागा, भाजपला 35 ते 40 जागा आणि काँग्रेसला 1 जागा मिळेल असा अंदाज मॅट्रिक्सने वर्तवला आहे। तर चाणक्य पोलने त्यांच्या एक्झिट पोलमध्ये भाजपचं सरकार येण्याची शक्यता वर्तवली। चाणक्यनुसार आम आदमी पक्षाला 25 ते 28 जागा, भाजपला 39 ते 44 जागा आणि काँग्रेसला 2 ते 3 जागा मिळू शकतात। तर पोल डायरीने त्यांच्या एक्झिट पोलमध्ये भाजपचं सरकार येण्याची शक्यता व्यक्त केली आहे। यानुसार आम आदमी पक्षाला 18 ते 25 जागा, भाजपला 42 ते 50 जागा आणि काँग्रेसला 2 जागा मिळू शकतात। जेव्हीसी पोलनुसार दिल्लीत आम आदमी पक्षाला 25 ते 28 जागा, भाजपला 35 ते 40 जागा तर काँग्रेसला 2 ते 3 जागा मिळू शकतात। पीपल इनसाइडच्या अंदाजानुसार दिल्लीत भाजपला 40 ते 44 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। तर आम आदमी पार्टीला 25 ते 29 जागा मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जाते। काँग्रेसला एखादी जागा मिळेल असंही एक्झिट पोलचं म्हणणं आहे। या एक्झिट पोलनुसार केजरीवाल यांना 10 वर्षानंतर सत्तेतून पायउतार व्हावं लागणार असल्याची शक्यता दिसत आहे। पीपल पल्सच्या एक्झिट पोलमध्ये भाजप सरकार स्थापन करेल असा अंदाज वर्तविला जातोय। तर दुसरीकडे वी प्रेसिडेंट्स आणि माइंड ब्रिक या 2 पोलच्या कलानुसार दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार स्थापन होऊ शकतं। वी प्रेसिडेंट्सच्या मते आम आदमी पक्षाला दिल्लीत 46 ते 52 जागा मिळू शकतात, भाजपला 18 ते 23 जागा मिळू शकतात तर काँग्रेसला 1 जागा मिळू शकते। तर माइंड ब्रिकने त्यांच्या एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्षाला 44 ते 49 जागा, भाजपला 21 ते 25 जागा आणि काँग्रेसच्या खात्यात 1 जागा येण्याचा अंदाज वर्तविला आहे। दिल्ली विधानसभा निवडणूक जवळून कव्हर करणाऱ्या पत्रकारांच्या अंदाजानुसार एक्झिट पोलचे आकडे बदलूही शकतात। एक्झिट पोलमध्ये भाजपला पूर्णपणे झुकतं माप मिळाल्याचं मत पत्रकार बोलून दाखवतायत। काही पत्रकारांच्या माहितीनुसार दिल्लीतील अनेक जागांवर त्रिशंकू निवडणूक होईल, तर दिल्ली विधानसभेची मुख्य लढत आम आदमी पक्ष आणि भाजपमध्येच असल्याचं त्यांनी म्हटलंय। याशिवाय सर्व्हेनुसार काँग्रेसची स्थिती 0 दाखवत असली तरी त्यांना 5 ते 8 जागा मिळू शकतात। या जागा मुस्तफाबाद, सिलमपूर सारख्या आहेत। दिल्लीत अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे काँग्रेस जागा जिंकू शकतं। याशिवाय गेल्या निवडणुकीत भाजपला 8 जागा मिळाल्या होत्या। अशा परिस्थितीत जर भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली तर येथे कठीण लढत होईल आणि या निवडणुकीत आम आदमी पक्षाला सत्ता गमवावी लागल्याची शक्यता आहे। या निवडणुकीत 70 विधानसभा जागांसाठी 699 उमेदवार रिंगणात होते आणि त्यासाठी 13,766 मतदान केंद्र बनविण्यात आली होती। दिल्लीत सुमारे 1.56 कोटी मतदार आहेत। दिल्लीत गेल्या वेळी म्हणजेच 2020 मध्ये एकूण 62.59% मतदान झालं होतं। तथापि जर आपण दिल्लीतील गेल्या 2 एक्झिट पोलची भाकीतं पाहिली तर त्यापैकी जवळजवळ 99% एक्झिट पोल बरोबर ठरले आहेत। तथापि गेल्या 2 निवडणुकांप्रमाणेच आम आदमी पक्ष यावेळीही मोठ्या विजयाचा दावा करत आहे। तर भाजप आणि काँग्रेसला आशा आहे की ते यावेळी नक्कीच चांगलं काम करतील। दिल्ली निवडणुकीचा विचार केला जातो तेव्हा 2015 आणि 2020च्या दोन्ही निवडणुकांमध्ये एक्झिट पोलचे अंदाज पूर्णपणे खरे ठरले आहेत। 2015 मध्ये आपने 70 पैकी 67 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला फक्त 3 जागांवर समाधान मानावं लागलं होतं। दिल्लीतील काही लढती अशा आहेत ज्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अरविंद केजरीवाल, अतिशी सिंग, प्रवेश वर्मा,
रमेश बुधुडी आणि कैलास गलहोत यांसारख्या प्रमुख नेत्यांच्या लढतीकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागलेलं आहे. नवी दिल्लीतील मतदारसंघातील लढत सर्वात हाय प्रोफाईल असल्याचं म्हटलं जाते. या जागेवर अरविंद केजरीवाल भाजपकडून प्रवेश वर्मा आणि काँग्रेसकडून संदीप दीक्षित मैदानात आहे. पटपडगंज मतदारसंघात आम आदमी पक्षाकडून अवध ओझा, भाजपकडून रणविंदर सिंग नेगी तर काँग्रेसकडून अनिल चौधरी यांच्यात लढत आहे. उत्तर पश्चिम परिसरातून रोहिणी मतदारसंघातून आपकडून प्रदीप तर भाजपकडून उमेदवार विजेंद्र गुप्ता यांच्यात अटीतटीची लढत आहे. कालकाजी मतदारसंघातून दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री अतिशी यांना भाजपकडून रमेश बुधडी यांनी काँग्रेसकडून अलका लांबा यांचं आव्हान आहे. जंगमपुरामधून आपकडून मनीष सिसोदिया, भाजपकडून सरदार तरविंदर सिंग आणि काँग्रेसकडून फरहाद सुरी यांच्यात कडवी लढत होत आहे. त्याचप्रमाणे 2020च्या निवडणुकीदरम्यान एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्षाच्या विजयाचा दावा करण्यात आलाय. त्यातही आम आदमी पक्षाने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आणि 70 पैकी 62 जागा जिंकल्या तर भाजपला फक्त 8 जागा मिळाल्या. यंदा मात्र दिल्लीची जनता पूर्णपणे भाजपच्या बाजूने असल्याचं स्पष्ट होत आहे. आता खरा निकाल नेमकं काय असेल या प्रश्नाचं उत्तर येत्या 8 फेब्रुवारीलाच मिळणार आहे. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.